सुरुवात करत असताना आम्ही सर्वजण जे काय होतो आणि आज जर तुम्ही विचारलं की तुमच्यामध्ये बदल झालेत का, तर 100% आमच्या सर्वांमध्येच बदल झालेले आहे. खरा महाराष्ट्र आम्ही सगळ्यांनी बघितला, लोकांशी चर्चा केली, लोकांशी संवाद साधला. महाराष्ट्रामध्ये ताकद आहे ही गोष्ट नक्कीच खरी आहे, पण महाराष्ट्रासमोर खूप अडचणी आहेत आणि त्या अडचणी बोलल्या जात नाहीत, त्याच्यावर चर्चा होत नाही. ही गोष्ट कुठेतरी जाणवली आणि येत्या काळामध्ये या सर्व विषयांवर काम करत सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या योजना आपल्याला आणता येतील त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील. त्याची एक जाणीव आम्हा सगळ्यांना झालेली आहे. दादा, 2 दिवसाचं अधिवेशन झालं, कसं बघता तुम्ही? माझं तर मत होतं 2 दिवसात जे काही केलं त्याच्यापेक्षा सगळ्या मंत्र्यांनी पिकनिकला गेले असते, चहा बिस्किटचा कार्यक्रम ठेवला असता, नाहीतर एखादा पिक्चर बघितला असता तरी चालला असतं. कारण अधिवेशनामध्ये नाट्य सोडलं तर काही झालेलं नाही. महाराष्ट्राचे हिताचे मुद्दे घेतले नाहीत. पहिलं बिल कुठलं आलं तर कसिनोचं बिल आलं. आमचं मत होतं पेपरफुटीवर कायदा यावा, बेरोजगारीवर एखादं बिल यावं, तसंच युवा आयोगाच्या बद्दल चर्चा व्हावी, नाही तर शेतकऱ्याच्या बद्दलचा एखादा विषय यावा. येऊन काय आलं तर कसिनोचं बिल आलं. चर्चा सुद्धा तुम्ही जर बघितली तर योग्य पद्धतीची चर्चा अधिवेशनामध्ये झाली नाही, विरोधकांना बोलून दिलं नाही. पहिल्या दिवशी वेळ होता, कारण का अर्ध्याच दिवसाचं अधिवेशन झालं. मग मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांना बोललेत, अरे आलोचचे तर काय करायचं. मग दोघांशी संवाद साधल्यानंतर चर्चा झाल्यानंतर म्हणाले की आपण गेल्या 10 दिवसामध्ये कुठंही शेतकऱ्याला भेटायला नाही गेलो, आपल्याकडे बराच वेळ आहे, तर आता आपण शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन फोटो काढू, फोटो स्प्रेड करू, म्हणजे लोकांना वाटेल आपण लोकांचाही विचार करतो, शेतकऱ्याचाही विचार करतो. अशी भूमिका घेत ठराविक ठिकाणी गेले, चर्चा केली, परत आले, पण शेतकऱ्याच्या बद्दलची चर्चा कुठेही झाली नाही. जेव्हा खऱ्या अर्थाने शेतकरी अडचणीत होते तेव्हा हे दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करत होते, दिल्लीत जाऊन कोणाला मंत्रिपद द्यायचे ह्याची चर्चा ते करत होते. म्हणजे यांना काय पडलं तर पदाचं पडलंय, कसे निवडून येतात, कसं आपल्याला परत एकदा मंत्रिपद मिळेल आणि फायल्यांवर सह्या करत ठराविकच फाईल कशा पास करता येतील एवढाच विचार हे सरकार करते. सामान्य लोकांचा कुठेही विचार करत नाही. याची एक जाणीव या 2 दिवसामध्ये झालेली आहे. एक चर्चा रंगताना दिसते, नवाब मलिक नेमके कुणाकडे? तुम्हाला काय वाटतं? नवाब मलिक साहेबांची बसण्याची व्यवस्था आपण जर बघितली ती सत्ताधाऱ्या पक्षाकडे आहे. पहिल्या दिवशी ते आले, सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं, गप्पा झाल्या, चर्चा झाली, सगळे त्यांच्याशी बोलत होते. दुपारच्या वेळेस विरोधकांकडनं तिथं विरोध झाला, पण विरोध काय झाला, सगळ्या विरोधकांचं मत होतं की जेव्हा महाविकास आघाडीमध्ये मलिक साहेब होते तेव्हा तुम्ही त्यांच्यावर फार खालच्या लेवलला जाऊन बोलला. आमचंही मत आहे खोटा आरोप हा मलिक साहेबांवर झालेला आहे आणि खोट्या आरोपामुळेच त्यांना आज जेलमध्ये जावं लागलं. पण मग दुपारी विरोधकांकडनं या बाबतीतली चर्चा झाल्यानंतर की भाजप किती खोटारडं आहे, सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही लेवलला जाऊ शकतं. मग नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक प्रायव्हेट पत्र उपमुख्यमंत्र्याला जे दिलं होतं, म्हणजे 2 मंत्र्याचा संभाषण जे पेपरवर होतं ते मीडियाकडे गेलं, म्हणजे बाहेर गेलं. म्हणजे फडणवीस साहेबांना ते बाहेर आणायचंच होतं आणि मग अजितदादांची कोंडी तिथं झाली. दुर्दैव एवढंच की अजितदादा स्वतः विचार करणारी व्यक्ती आहे, लढणारे व्यक्ती आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथं त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागली. फक्त भाजपकडनं सांगण्यात आलं म्हणून दादा जर भूमिका बदलत असतील तर मग हा विषय तिथंच थांबत नाही. आमदारांना सुद्धा आता भीती वाटायला लागली आहे, कारण त्यांना माहिती आहे की येत्या काळामध्ये भाजप काय करणार, तर त्यांच्या मतदारसंघामध्ये काही अपक्ष उमेदवार उभे करणार, त्यांना ते ताकद देणार आणि दादांबरोबर असणाऱ्या आमदारांना पाडणार. हे गोष्ट माहिती असल्यामुळेच आता आमदारामध्ये चलबिचल सुरू झाली की त्यावेळेस सुद्धा हे सर्व अजितदादा मित्रमंडळाचे जे नेते आहेत ते असेच आमदारांना बाजूला टाकतील आणि स्वतःचा विचार करतील. नवाब मलिकामध्ये कुठेतरी आता ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात किंवा भाजपकडून बाजू मांडली जातात, मात्र प्रफुल्ल पटेलांच्या बाजूला होताना दिसून येत नाही विरोधकांना. बघा ना, म्हणजे प्रफुल्ल पटेल साहेब त्यांच्यावर जे झालेलं ॲलिगेशन त्यांच्यावर तर ईडीने कारवाई केली. त्यांचे जे काही बिल्डिंग आहे त्याच्यातले मोठे मोठे फ्लोअर हे ईडीने त्यांचे संबंध काही लोकांशी असल्यामुळे ते त्याला सील करण्यात आले. मग तुम्हाला एका बाजूला प्रफुल्ल पटेल चालतात, दुसऱ्या बाजूला मलिक साहेब चालत नाही. दोघांवर ॲलिगेशन त्यांच्यावर जे काही बोलण्यात आलं ते भाजपनेच केलं होतं, खोटे आरोप. आणि मग तुम्हाला प्रफुल्ल पटेल चालतात,
पण तुम्हाला मलिक साहेब चालत नाही हे का? त्याचं मुख्य कारण असं आहे की अजितदादांच्या कानाला कोण लागलं तर प्रफुल्ल पटेल लागले आणि मग सातत्याने प्रफुल्ल पटेलांना भीती होती की त्यांना जेलमध्ये जावं लागेल का काय, आणि मग दादांच्या कानाला लागून लागून मानसिकता दादांची बदलण्यात आली आणि एवढं मोठं काम प्रफुल्ल पटेलांनी केल्यामुळे त्यांच्यावर जे काय आरोप झाले हे भाजप विसरलं आणि मलिक साहेबांना मात्र ते तशाच पिंजऱ्यामध्ये आतापर्यंत ठेवत आलेले आहेत. कसिनोचं बिल आणलं जात आहे, कसं पाहता? शेतकऱ्यांसाठी काही फार महत्त्वाचं बिल येत नाही, आता कसिनोचं बिल आणलं. नाही, भाजपकडे अनेक लोक अनुभवी आहेत कसिनो या विषयाच्या बाबतीत. मला तर असं वाटत होतं एखादी कमिटी फॉर्म करून त्या अनुभवी लोकांना कसिनोच्या बिलाबद्दल चर्चा करण्यासाठी एक वेगळी संधी द्यायला पाहिजे होती. पण महत्त्वाचं काय की तिथं ते बिल न आणता शेतकरी, बेरोजगार, पेपरफुटी, महिला सुरक्षा याच्यावर कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे होती. शक्ती कायदा आपण आणला, केंद्राकडे पाठवला, फालतू कारणांमुळे परत केंद्राला खाली पाठवला. पहिल्याच दिवशी जर शक्ती कायदा हा पास केला गेला असता, नाहीतर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एखादं बिल आणलं असतं. इन्शुरन्समध्ये म्हणजे विम्यामध्ये अनेक घोटाळे आहेत, अडचणी आहेत, ते बदल करून काहीतरी नवीन बिल आणलं असतं तर आम्ही मांडलं असतं. पण काय आहे, या सरकारला सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही. ते गृहीत धरतात लोकांना. उद्या काल कसिनोचं बिल आणलं, उद्या असं काहीतरी बिल आणतील, कारण का ज्या पद्धतीने हे सरकार चालते सगळेच प्रोजेक्ट गुजरातला चाललेत, ते असंही बिल आणायला तयार राहतील की गुजरातचा प्रभाव महाराष्ट्रावर जरा जास्त वाढलेलाच आहे. त्यामुळे तिसरं अधिवेशन हे आता आपण एक मुंबईत घेऊ, एक नागपूरला घेऊ आणि तिसरं अधिवेशन हे अहमदाबादमध्ये घेऊ, कारण का सगळेच प्रोजेक्ट आपले अहमदाबादला गेलेले आहेत, गुजरातला गेलेले आहेत. अशा पद्धतीने हे सरकार वागतं. त्यामुळे कुठलंही बिल उद्या आणतील ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. चर्चा सामान्य लोकांवर झाली पाहिजे, इथं असणाऱ्या महाराष्ट्रावर झाली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये विकास कसा होईल ह्याच्यावर झाली पाहिजे. पण तसं काय होताना दिसत नाही. अनेक प्रोजेक्ट आत्ताच परवा 1500 ते 2000 लोकांना नोकरी देण्याचा एक प्रोजेक्ट जो पुण्यामध्ये होता तो गुजरातला गेलेला आहे. म्हणजे उद्या मंत्रालयच गुजरातला जाईल का काय अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटायला लागली. नाही, मी असं म्हणलो आहे की बी टीम आहे आणि काही इतर छोटे पक्ष आहेत जे पैसे देऊन काम करतात. आणि त्याच्याचबरोबर माझं एवढंच म्हणणं आहे की जे कोणी संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे पक्ष आहेत त्यांनी फक्त एवढीच काळजी घेतली पाहिजे की आपले उमेदवार उभे राहण्यानंतर जे मतात विभाजन होतं त्याच्यामुळे भाजपला फायदा होणार नाही याची दक्षता सर्वच पक्षांनी घेतली पाहिजे असं मी बोललो होतो. जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं होतं की जे आमदारांच्या सह्यांचं पत्र आहे त्या पत्रासंदर्भात तुम्ही सुद्धा त्याच्यावर वक्तव्य केलं की ते चोरल्या गेलेलं होतं. नाही, आता कसं आहे की विचारांना सोडून जर अजितदादा मित्रमंडळ हे भाजपबरोबर केलेलं असेल म्हणजे कुठंतरी नवीन विचार स्वीकारला आणि जुन्या विचाराला ते सोडून गेलेले आहे, म्हणजे कुठं ना कुठंतरी गद्दारी एका विचाराबरोबर झालेली आपण सर्वांनी बघितली आहे. पत्र जे आहे ते वेगळ्या विषयासाठी होतं, त्याच्यावर ज्या सह्या घेतल्या गेल्या पहिला भाग दाखवण्यात आला नव्हता, नुसत्या सह्या घेतल्या गेल्या आणि मग त्या सह्याचा आणि त्या पत्राचा वापर करून आज जर ते इलेक्शन कमिशन कोर्टामध्ये ते मांडत असतील त्याच्यावरनं कुठेतरी हे सिद्ध होतं की पत्र घेतलं एका वेगळ्या विषयासाठी आणि वापरत्या तिसऱ्याच गोष्टीसाठी. त्याला साध्या भाषेत जर आपण बोललो तर त्याला चोरीच म्हणतो. तुम्ही मधात सुद्धा बोलले होते की अराजकीय व्यक्ती जानेवारी महिन्यामध्ये राजकारणात प्रवेश करणाऱ्या जनसामान्यांच्या दृष्टीने काय म्हणायचं? नाही, जेव्हा मी चालत होतो लोकांशी बोलत होतो त्यांचं मत आलं की जानेवारी महिन्यामध्ये राजकारण फार बदलेल आणि राजकारण जे काय बदलेल त्याची जी काय परिस्थिती असेल ती फार वेगळी असेल. त्याचा अभ्यास आपल्या सर्वांना करावा लागेल. लोकांनी सुद्धा मला सांगितलं, नाव नाही सांगितलं, त्यांनी असं सांगितलं की काही आता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे एका विषयाला घेऊन लढणारे काही लोक हे राजकारणामध्ये सुद्धा येऊ शकतात. जेव्हा ते येतील नाहीतर तो तशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल त्याचा फायदा हा भाजपला होईल का दुसऱ्या पक्षाला होईल हे कुठं ना कुठंतरी आपल्याला बघावं लागेल. पण नाव तरी अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही, पण अशा पद्धतीची घडामोड या जानेवारी महिन्यामध्ये नक्कीच होईल असं लोक म्हणायला लागलेले आहेत. सुद्धा जाणकार आहात राजकारणात, नाव जरी घेतलं नसतं पण रोख नेमका कोणाकडे आहे? जरांगे पाटलांकडे आहे का? असे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत. जरांगे पाटील एक मुद्दा घेऊन लढत आहेत, मुद्द्यावर ते ठाम आहेत, त्यांच्याबद्दलच मी बोलतोय असं नाही. अनेक इतर कार्यकर्ते आहेत. बरेच उपोषणं ठिकठिकाणी झालेली आपण सर्वांनी बघितलेली आहेत आणि उपोषण झाल्यानंतर सरकारकडनं फक्त शब्द देऊन ती उपोषणं मागे घेण्यात आलेली आहेत. त्याच्यावरनं कुठं ना कुठंतरी आपण समजून घेतलं पाहिजे की सरकारच हे घडून आणतंय का. मी जरांगे पाटलांच्या बद्दल बोलत नाही, पण इतर उपोषणं जी चाललेली आहेत, कारण का तुम्ही
भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलायला गेला तर तिथं सुद्धा कुठं ना कुठं तरी भुजबळ साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची भाषा बोलत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर जानेवारी महिन्यामध्ये राजकारण हे कदाचित जातीवर जाण्याची भीती आम्हा सगळ्यांना वाटते. जेव्हा 2019चं इलेक्शन लोकसभेचं होतं तेव्हा सुद्धा जर तुम्ही बघितलं कोरेगाव भीमा एक घडवण्यात आलं. त्यानंतर काय झालं, कुठले पक्ष उभे राहिले, कुणी कोणाची मतं काढली आणि त्याचा फायदा हा भाजपला झालेला आपण सर्वांनी बघितला. आता बरं, लोकसभा इलेक्शन आल्यानंतर आता परत वाद सुरू झाला. ओबीसी मराठा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला पण त्यातून काय राजकीय पोळी भाजण्यात येईल असं वाटत नव्हतं आणि मग म्हणून मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय असं ठाम मत आमच्या सगळ्यांचं झालंय. आणि जे बीडमध्ये प्रोफेशनल गुंडांचा वापर करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न काही सत्तेतली लोक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करतील अशी भीती वाटते. त्यामुळे लोकांना मी विनंती करतो, अशा पद्धतीची दंगली नाही तर वातावरण जर कोणी बिघडवत असेल तर त्या गोष्टीचं ज्ञान घ्या की हे फक्त राजकारणासाठी केलं जातंय, आपल्याला त्यातून काही फायदा होणार नाही एवढीच मी विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.